वाढवून, कारण चारच मिनिटं दिली जातात, तशी मात्र आम्ही 5 दिलेले आहेत आणि तो एक मिनिटं एक्स्ट्रा आहे तो तुमचा ड्रिंक्ससाठी दिलेला आहे. त्यामुळे 25 मिनिटांसाठी पुढे जायचं आहे. कव्हरमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहेत. थोडासा कठीण होता झैल घेणं, मात्र प्रयत्न त्या खेळाडूंना चांगला केला होता. 12 वाजून 1 मिनिटांना बरोबर हा खेळ आपण सुरू केलेला आहे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं आपण पाहतो मध्ये आहे. पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचं षटक आणि आता या आधीची मॅच ज्यावेळेस तुम्ही बघितली असेल की धावपलकेचा पाठलाग होताना दिसला आपल्याला, धावपलकेचा पाठलाग समोर बघितला आपण. आणि आता इथे या मॅच मध्ये सुद्धा किती धावांचं टार्गेट समोर सेट केलं जाणार आहे, किती धावांचं टार्गेट पुढे उभं केलं जाईल या गोष्टीवरती लक्ष असणार आहे. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, ऊन भरपूर आहे आणि अशा या मोठ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये आपण पाहतो एक मोठी मॅच, खेळाडूंनी काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. खरं तर आता हा बॉल यावेळेस फक्त ढकलून दिला मागे, एक कलात्मक स्ट्रोक, फाईन लेग सीमा रेषा पार, 4 रन. मधील आपण पाहतो हा सामना मॅच नंबर दुसरी समोर आपण सुरू केलेले आहे. दोन्ही टीम महत्वाच्या मॅचसाठी आपण पाहतो पुढे येत आहेत, कारण स्पर्धेतला पहिला सामना खेळायचा आहे आणि स्पर्धेतला पहिला सामना खेळत असताना पहिल्या सामन्यासाठी चांगलं काम करायचं आहे. आता थोडंसं कोऑर्डिनेशन किंवा टीम बिल्डिंगसाठी थोडासा वेळ लागेल, कारण कोऑर्डिनेशन तुमचं जमणं किंवा कोऑर्डिनेशनकडे येणं. आता तुम्ही नव्यानं टीम फॉर्म केलेल्या आहेत, काही नवीन टीम तुम्ही बघाल या स्पर्धेसाठी सुद्धा डेब्यू करतायत, तर काही खेळाडूंना नवीन संघ मिळालेले आहेत. त्यामुळं ते कोऑर्डिनेशन फॉर्म होणं किंवा कोऑर्डिनेशन बनण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. कोणता बॅटर कुठे खेळवायचा, कोणत्या गोलंदाजाला कधी बॉलिंग मार्कवरती आणायचं, मिडल ऑर्डर कशी सेट करायची, या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. बॅक टू द बॉलर रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअपवरती आहे आणि त्यामुळं त्या चेंडूवरती धावा 4 येतील, कारण मागे शतरक्षक कोणताही नाही. पहिलं षटक समाप्तीची घोषणा पंचांनी पुढे केलेली आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती बॅटिंग टीम कोणताही खेळाडू आतापर्यंत आपण गमावलेला नाही आणि 11 धावा धावपलकेवरती पहिलं षटक टाकून झालेलं आहे. चला टीम एकत्र नका येऊ, टीम मीटिंग अलाउड नाहीये. तुमचा टाइम चालू आहे. 12 वाजून 1 मिनिटांना आपण मॅच सुरू केलेली आहे. 25 मिनिटाला तुम्हाला थांबावं लागेल आणि नाही 25 मिनिटात 5 षटक टाकू शकला तर मग तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती बघायचं पुढे कोणाला आणलं जात आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी दुसरा नवीन गोलंदाज प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आणि स्क्वेअर बॉलची घोषणा पंचांकडून समोर. स्क्वेअर बॉल आणि या अतिरिक्त धाव्याने धावपलकेवरती खेळ पुढे. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे, बॉल थोडासा तिकडे आलेला फुंबल आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. 4 रन तिथे येतील. या चौकाराने धावपलकेवरती खेळ पुन्हा एकदा पुढे जाणार आहे. 16चा आकडा धावपलक दाखवतोय. कोलवली बनाम टीम भोंडवेवाडी 11 या दोन टीम या मॅचसाठी पुढे. दुपारच्या सत्रामध्ये आपण येतोय, बरोबर 12 वाजलेले आहेत. 12 वाजून 6 मिनिटं होत आहेत. पहिली मॅच आपण बघितली, आज उद्घाटनाचा दिवस आणि 6 मॅचेसचं शेड्यूल आज या स्पर्धेसाठी आपण ठेवलंय. उद्या मात्र 7 मॅच आपण कव्हर करणार आहोत. उद्या 7 मॅचचं शेड्यूल आपल्याला बघायला मिळेल आणि उद्या 7 मॅचसाठी आपण पाहतो की उद्या सुद्धा मोठे महामुकाबले आपल्याला बघायला मिळणार आहेत. आज क्रिकेट वाढतं वलय, क्रिकेटचं वाढती लोकप्रियता. आज महाराष्ट्रामध्ये क्रिकेटसाठीचं एक वेगळं सेक्टर आहे, एक वेगळं फील्ड आपण पाहतो, अर्थात हा खेळ तयार करतो असा क्रिकेट आहे. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांकडून. दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलकेवरती 17 धावांचा आकडा हा धावपलकेवरती आहे. 17 धावा धावपलकेवरती. 6 ओव्हरच्या मॅच आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार आहेत. 6 ओव्हर म्हणजे मोठा शेड्यूल आहे आणि मोठ्या षटकांचे सामने खेळता यावेत असं हे शेड्यूल आपण पाहिलं टीमसाठी आपण पाहतो तयार केलेलं आहे, फॉर्म केलेलं आहे आणि ते शेड्यूल आता इथून पुढे आपण कॅरी करतोय, पुढे घेऊन जातोय. इथून पुढे 5 दिवसीय ही शृंखला आपल्याला बघायला मिळेल. मोठ्या टुर्नामेंटच्या घोषणा झालेल्या आहेत, मोठ्या टुर्नामेंट आहेत तुम्ही बघायला. हा चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर मिड ऑफच्या डोक्यावरून
मिडऑफच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका सर चेंडू डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आणि या चेंडूवरती सुद्धा धावा आहेत त्या 4. चालन तिथे येतील. या चौकारानं धावपलकीवरती खेळ पुन्हा एकदा वाढताना दिसणार आहे. 21 ऑन बोर्ड, 21 धावा धावपलकीवरती. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. कुठेही गडबड गोंधळ नाही, शांततापूर्व वातावरण आहे. एकाच गावातील सगळी मुलं या स्पर्धेसाठी आहेत. नातेसंबंध एकजुटीचा पुन्हा एक मोठा क्रीडा महोत्सव म्हणजे सुपे प्रीमियर लीग, जिकडे नातेसंबंध जपले जातात, जिथे मैत्रीची नाती नव्यानं तयार केली जातात, असा प्रीमियर लीगचा आपण पाहतो एक मोठा सेटअप या स्पर्धेतून आपल्याला बघायला मिळतो. गाववाईज फॉर्मॅटमध्ये सुद्धा गावची टीम आज खेळते. हल्ली क्रिकेटमध्ये एक चांगलं योगदान देते. हाफबे टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा आपण बघितल्या. हाफबे टेनिस बॉल क्रिकेटचे अनेक पर्व आपल्याला बघायला मिळाले. मात्र फुलपेट टेनिस बॉल क्रिकेटचं एक पर्व याआधी झालं आणि आता इथे दुसरं पर्व आहे जे या स्पर्धेचं होत आहे. हा बॉल उंच आकाशामध्ये, 3 षटरक्षक चेंडूच्या पाठीमागे. बॉल पुन्हा बॅक टू द बॉल. हे षटक मात्र भरपूर धावा देऊन गेले बॅटिंग टीमला आणि फिल्डिंग टीम साठीचं हे महागडे षटक आहे. भोंडवेवाडी, भोंडवेवाडीचा दबदबा राहिलाय. भोंडवेवाडीची टीम तुम्ही बघाल पहिल्या पर्वापासून किंवा पहिल्या प्रीमियर लीग पासून या टीमनं आपली ताकद दाखवली. काही वेळेस तुम्ही बघाल प्ले ऑफ मध्ये ही टीम निश्चित तुम्हाला बघायला मिळते. तर काही वेळेस तुम्ही बघितलंय ये टीम चॅम्पियन बनना जानती है, ये मुस्कुराते चेहरे है. आणि चॅम्पियन पद सुद्धा आपल्याकडे ठेवणारी एका पर्वाची भोंडवेवाडी. बॉल या चेंडूवरती सुद्धा 4 रन. प्रचंड खराब षटक होत आहे जे बॅटिंग टीम साठी फार उपयुक्त राहील आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 29 धावा धावपलकीवरती आहेत. 2 पॉवर प्लेची षटकं संपलेले आहेत आणि 2 पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावपलकीवरती. तिसरा गोलंदाज कोण आहे? विशाल चांदगुडे. विशाल चांदगुडे बॉलिंग मार्क वरती आलेले खेळाडू आहेत. संघाच्या संघ मालकांचा
या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आपल्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजचा मोठा पुरस्कार आम्हाला या स्पर्धेसाठी देणार आहे आणि या स्पर्धेसाठीची मोठं योगदान देणारे आमचे मोरिया मिसळचे मालक मयूर शेठ तरटे यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होत आहे. मयूर शेठ तरटे यांचं आपण पाहतो उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभते. त्यांचं आगमन आपण पाहतो या ठिकाणी इथे झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू डावातील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक एंड. शेवटचं षटक आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये संघाचे संघ मालक तिथे थांबलं तो चेंडू स्टॉप करतील. धावपलकीवरती भोंडेवाडीचा खेळ जर बघितला तर आतापर्यंत धावा आहेत त्या 58 धावा. 58 ऑन बोर्ड. 58 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक शेवटचं फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा बॅट न फाईन लेग मध्ये हा चेंडू पाठवलाय आणि बॉल जाईल सर निघून फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. या बॉल वरती सुद्धा मोहर ती चौकाराची आहे. 4 शेवटच्या षटकातला खेळ आपण पाहतो आतमध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलकीवरती आपण पाहिलं एक मोठा फायटिंग टोटल. पहिल्या मॅच मध्ये इतका मोठा धावपलक दिसला नव्हता. तो धावपलक आता या मॅच साठी आपण पाहतो पुढे दिसतोय. अजूनही काही चेंडू टाकायचे संघ मालकांना. स्वतः जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली शेवटचं षटक टाकण्याची. हा बॉल पुन्हा एका मोठ्या फटक्याचा शोध. यस, परफेक्ट मिड विकेट बॉन्ड लाईन क्लिअर करणारा एक सुपरसॉनिक षटकार. 6 ओव्हरचा खेळ संपला. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 74 विजयासाठी टार्गेट 75 धावांचं. 75 ची नीड आहे.
कोळवली टीम तुमचा एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवून द्या. विजयासाठीचं टार्गेट 75 धावांचं टार्गेट हे मॅच आपण पाहतो, सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो आवश्यक असणारा खेळ आहे. डावाची सुरुवात आपण पाहतो मॅच मध्ये पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. डावाची सुरुवात होईल, धावफलक आपण पाहाल मोठा धावफलक आपल्याला टीम फोडायचा आहे आणि त्यासाठी आता सुरुवात सुद्धा तितकीच मोठी हवी, कारण इतका मोठा धावफलक ज्यावेळेस आपल्याला फोडायचा आहे त्यावेळेस आपल्याला एक चांगल्या पद्धतीची सुरुवात आपण पाहतो आपल्याला करावी लागणार आहे. 75 धावांचं आव्हान घेऊन तुम्ही आलेला आहात आणि 75 धावांचा पाठलाग टीम कशी करते तर आम्ही टॉस करतो. यानंतर होणाऱ्या मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो. टॉस साठी चला टीम सुपर वॉरियर्स राजमाता प्रतिष्ठान दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण टॉस साठी संपर्क करा. दोन्ही टीम मयूरशेठ तरडे मोरिया मिसळचे मालक ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज आणि आज आपण पाहतो त्यांची चव हीच त्यांची नवी ओळख, जिथे नातं विश्वासाचं जपण्याचं काम केलं जातं असे आमचे मोरिया मिसळचे हेड ओनर आज या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आमच्या बरोबरीत आहे. त्यांचा मोठा आधार आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक आम्ही संपन्न करीत आहोत. हा चेंडू समोर आपण पाहिला पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, प्रत्येक निर्धाव चेंडूचं महत्व आपण पाहतो मोठं राहील टीम, कारण 75 चा पाठलाग आहे. 75 धावांचा पाठलाग घेऊन तुम्हाला मैदानावरती तुम्ही बघताय की उतरलेला आहात आणि इतका मोठ्या धावपलकीचा पाठलाग ज्यावेळेस तुम्ही करतात त्यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे पॉवर प्ले तुम्ही कसा फेस करणार आहात ही गोष्ट महत्वाची, कारण चांगला पॉवर प्ले जर हाताळता आला तर त्याचा निश्चित पुढे फायदा होईल. हा बॉल समोर लॉंग लेग मध्ये धावा 4 येतील, चौकार आहेत, या चौकाराने धावपलक पुढे येईल. 6 ऑन फूट 6 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ आहे. 6 आकडा धावपलकीवरती दिसतोय. 75 चा पाठलाग आहे. अमोलजी चांदगुडे छत्रपती पाटील संघाचे कॅप्टन आपण पाहतो आणि ओनर संघ मालक आहेत. सरांना मी विनंती करतो सर तुमच्या शुभ हस्ते यानंतर आम्ही होणारा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस आम्ही करतोय. आपल्याला विनंती करतो आम्ही की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आतापर्यंत थोडीशी सुरुवात शांत आहे, मोठा फटका मात्र आपण पाहतो. एक चौकाराची नोंद तिकडे राहिलेली. 75 धावांचा पाठलाग घेऊन टीम मैदानावरती दाखल आहे. 75 धावांचा पाठलाग मैदानावरती. तुम्ही खेळताय सुपे प्रीमियर लीग, एक मानाची सन्मानाची प्रतियोगिता, ज्या स्पर्धेमध्ये हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला चेंडू. रेस्ट्रिक्शनचा फायदा आपण पाहतो उचलण्याचं काम केलं जात आहे. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांना विनंती करतो आम्ही की हा जो टॉस आम्ही करतोय तो टॉस फक्त कव्हर करा. जो टॉस पाहुण्यांच्या शुभ हस्ते आम्ही घेतोय तो टॉस फक्त आपण कव्हर करा सर. चारण तिथे येतील. या चौकारानं धावपलकीवरती खेळ पुन्हा एकदा आपण पाहतो समोर येणार आहे. षटक समाप्तीनंतर आपण पाहतो टीम तुम्हाला तो आपला खेळ अर्थात आपला जो कॅल्क्युलेशनचा डाव आहे तो सांगितला जाईल. किती चेंडू मध्ये किती धावांची आवश्यकता असा हा जो फॉर्म्युला आहे तो पुढे राबवला जाईल. हो यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस ठिकाणी निर्धाव चेंडू. टॉस कव्हर झालेला आहे. टॉस जिंकलाय राजमाता प्रतिष्ठान टीम. राजमाता प्रतिष्ठान टॉस जिंकलाय. एका षटकाचा खेळ आतमध्ये टाकून झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 11 धावांचा आकडा हा धावपलकीवरती पुढे पूर्ण झालेला आहे. सार्थक असतील पुढे. एका ओव्हर मध्ये 11 आलेले आहेत. 75 धावांचा पाठलाग घेऊन टीम तुम्ही आलेला आहात. 11 धावांचा आकडा धावपलकीवरती पुढे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आणि स्क्वेअर बॉलची घोषणा तिथे सांगण्यात येते. एका अतिरिक्त धावेने धावपलक पुन्हा एकदा समोर येईल. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांसाठी आता इथून पुढे अजूनही समान संधी आहे.
दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये टीम तुम्ही 11 गोळा करू शकलेला आहात आणि त्यामध्ये सुद्धा 2 चौकाराच्या मदतीने तुम्हाला पुढे येताना आपण बघितलंय. दोन्ही टीम साठी आपण पाहतो आतापर्यंतचा जर विचार केला तर ती समान संधी. या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. 7 मॅच खेळणार आहात तुम्ही. 7 पैकी तुम्ही किती मॅच जिंकता? शंकरभाऊ चांदगुडे आज आपण पाहतो आपल्या बरोबरीत आहे. आज एका दिवसासाठीचं युट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेलं आहे त्यांचंही विशेष आभार, विशेष कौतुक की आपण या स्पर्धेसाठी मोठी मदत केलेली आहे. आज सुपे प्रीमियर लीग साठी आपण पाहतो प्रत्येक आपण पाहतो जे आमचे दानशूर देणगीदार या स्पर्धेसाठी काम करतायत त्यांच्या माध्यमातून आपण पाहाल मोठी मदत या टुर्नामेंटसाठी आहे. अशा आमच्या सगळ्या दानशूर देणगीदारांचा आयोजकांच्या वतीने पुन्हा आम्ही एक विशेष आभार व्यक्त करतो की स्पर्धा पुढे आणण्यासाठी आपण मदत केलेली. बॅक टू द बॉलर खेळलेला चेंडू होता. जास्त रिस्क तिकडे घेतले जात नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या. हे दुसरं षटक आहे. हे षटक संपल्यानंतर 4 ओव्हर शिल्लक राहतील. मग 24 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे हे आपल्यापर्यंत आम्ही पुढे आणू. त्यामुळं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो महत्वाचं. बॉल यावेळेस पुन्हा एकदा शिरापासून थोडासा दूरवरती चेंडू. स्विंग अँड मिसची कहाणी तिकडे आपल्याला आतमध्ये बघायला मिळाली. आजच्या दिवसातील होणारी दुसरी मॅच आहे. शेड्यूल मोठं आहे. 6 ओव्हरच्या मॅच आपण कव्हर करतोय. उद्या 7 मॅच आपल्याला पुढे आणायचे. 8 टीम या टुर्नामेंटसाठी सहभागी आहेत. संघ मालक मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेसाठी संघ मालकांनी दिलेला आहे. हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर जाणारा चेंडू. मुख्य पंचांनी कळवलं हा मात्र स्क्वेअर आहे. एक अतिरिक्त धाव धावपलकेवरती ऍड केली जाईल. सुपे प्रीमियर लीगची सुरुवात आहे. एक नवीन अजेंडा ही टुर्नामेंट सेट करते. एक नवीन परंपरा आपण पाहतो आज पुढे राबवली जाते. आयोजकांनी दाखवून दिलेलं आहे प्रीमियर लीग सुद्धा आपण फुलपी टेनिस बॉल वरती घेऊ शकतो आणि एक छोटंसं गाव सुद्धा एक मोठं क्रीडा केंद्र बनू शकतं. हे आयोजकांनी गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रतिभा संपन्न खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात ज्यांचा गुण गौरव आपण पाहतो सन्मान ही स्पर्धा करते. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल तिकडे करतील. बॉल निघून गेला जवळून आणि त्या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या 4. या चौकारानं धावपलकेवरती 18 धावा ऑन बोर्ड वरती आहेत. 18 धावा धावपलकेवरती. षटक क्रमांक 2 चा खेळ. हे षटक संपल्यानंतर टीम पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन हटलं जाईल. दोन्ही टीमकडे नेतृत्व चांगलं आहे आणि सगळ्या बॅलन्स टीम आहेत. असं नाही की हा संघ जास्त ताकदवान आहे, हा संघ कमी ताकदवान आहे. प्रॉपर टीम्स आहेत ज्या बॅलन्स स्क्वॉड तयार करण्यात आलेला आहे आणि अशा या बॅलन्स टीमला आपण सुपे प्रीमियर लीग मधून पुढे खेळताना बघणार आहोत. या स्पर्धेसाठी आपण पाहतो जेवढं काही देता येईल तेवढं सगळं आयोजकांनी या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. उत्तम सोयी सुविधा या स्पर्धेसाठी आपण पाहतो आयोजकांच्या माध्यमातून आहेत. दोन षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपलकेवरती आहेत. 19 धावा धावपलकेवरती 2 षटकांचा खेळ समोर टाकून झाल्यानंतर आपण पाहतो हा धावपलक आहे. 24 चेंडू मध्ये मग आता बनवायचं जे कॅल्क्युलेशन आहे ते टीम तुमच्या पुढे आणलं जाईल. 74चा प्रवास घेऊन आला होता तुम्ही, त्यामधल्या 19 बनवलेल्या आहेत. सिराज आपण पाहतो समोर. 74 धावांची गरज होती, त्यामधलं आपण पाहतो टीम तुमच्याकडे 19 आहे. म्हणजे 24 चेंडू मध्ये अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 55 धावांचा प्रवास अजून डावामध्ये शेष आहे. नारोळी गावचे उत्कृष्ट गोलंदाज बॉलिंग मार्क वरती 3ऱ्या षटकासाठी आलेले आहेत. चेंडू समोर पुन्हा एकदा आपण पाहतो डीप थर्ड मॅन मध्ये चेंडू पाठीमागे ढकलून देण्याचं काम केलंय. बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि चौकारा बरोबरी षटक क्रमांक 3 ची सुरुवात आहे. 3रा क्रमांक तो षटक आणि 23 धावांवरती धावपलक. 55 मधल्या पुन्हा 4 कमी झालेत म्हणजे अजून 51 धावांसाठीची लढाई टीम तुमची शेष आहे. 51 धावांसाठी तुम्हाला लढायचं आहे. गुड मॅच आजच्या दिवसातील होणारा दुसरा सामना. बॉल यावेळेस समोर पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतायत आणि बॉल निघून गेलाय. पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. धावा यायला सुरुवात झाली. टीमनं प्लॅन आखलेला आहे. क्यूशीट बरोबरीत आता जायला सुरुवात केली. अजून एक चौकार. या षटकामध्ये 2 चौकाराची नोंद राहिलेली. सिमेंट विकेट आहे. नव्यानं विकेट तयार केलंय. नवीन ग्राउंड फॉर्म करण्यात आलेलं आहे आणि गावासाठी काहीतरी नवीन यावर्षीचा एक वेगळा प्रोजेक्ट. दिवाळीनंतर आपण परत सुपे प्रीमियर लीग
आणि याच मैदानावरती अनेक असंख्य मोठे अजेंडे. ओ हो हो, उडवलाय बॉल उंच आकाश मार्गाने, आसमान दाखवलाय आणि बॉल मारलाय सर आउट ऑफ द पार्क. क्लीन हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला पुन्हा एक सुपरसोनिक षटकार. सिराज वरती आक्रमण आहे. 33 धावा धावपलकीवरती या षटकारानं, 33 धावा धावपलकीवरती कमबॅक केलाय टीमनं. मॅच बॉल आलेला आहे. बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडस बॅकफुटवरती सरकत चेंडू, कव्हर 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 मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे चेंडू पर्यंत, थांबवलाय तिकडे. आपण पाहतो चेंडू अगदी लाईनच्या जवळ. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. हे षटक संपल्यानंतर कॅल्क्युलेशन बघू मग आपण, किती चेंडू किती धावांची आवश्यकता नाही. मात्र ज्या षटकाची आवश्यकता होती किंवा जिकडे मोठे फटके गरजेचे होते ते मोठे फटके या ओव्हरमध्ये आले आणि या षटकानं बॅटिंग टीमला आता कमबॅक करून दिलाय. बॉल पुन्हा चांगला चांगला साऊंड क्रिएट केला होता. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू, डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळला होता तो चेंडू. षटक क्रमांक 3 अजूनही आपण पाहतो ट्रॅक वरती चालू आहे. मॅच दोन्ही टीम साठी महत्वाची आहे. लक्षात घ्या टीम, इथून पुढचा प्रवास अजून तुमचा चुरशीचा आणि कठीण होणार आहे. डीजे आदी यांना विनंती आहे, तुम्ही प्रतीक भैया चांदगोड यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. या षटकामध्ये धावांची उधळण मोठी राहिली. 3 ओव्हरचा खेळ, ड्रिंक्स ब्रेक होणार आहे आणि 74 मधल्या 3 ओव्हर मध्ये आल्यात त्या. तिसरं ओव्हर 21 धावा देऊन गेले. तर कॅल्क्युलेशन बघा, 18 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या किती. अप्रतिम सुरुवात आपण पाहतो इकडे डावाची. तर 18 चेंडू मध्ये 35 धावांचा प्रवास अजून डावामधला शेष आहे. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. चौथं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती पुढे गोलंदाज. 18 चेंडू 35. कोण आहे बॉलरचं नाव काय? ओंकार. ओंकार चौथ्या षटकासाठी आपण पाहतो होतो ते पुढे सुरुवात करणार आहेत. 18 चेंडू मध्ये 35 धावांचा खेळ आहे. 18 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. गेम बदलून टाकला बॅटिंग टीमने आणि याआधीच 21 धावांचं जे षटक होतं ते टीमला कुठेतरी आपण पाहतो एक मोठे जीवनदायिनी ठरणार राहिले. जे रिक्वायर्ड रन रेट जास्त वाढायला सुरुवात झाली होती ती कमी करून टाकलं त्या षटकानं. चौथ्या षटकाला सुरुवात. ओंकार हिरवे बॉल आपण पाहतो पहिलाच त्याने टाकलाय स्वेर. एका अतिरिक्त धावेने आपण पाहतो खेळाची सुरुवात होते. चौथं षटक मैदानावरती सुरू झालेलं आहे. 41 ऑन बोर्ड. सूरज ऑन स्ट्राइक.
ओंकार हिरवे पुन्हा एकदा आपण पाहतो जी लाईन आहे लेंथ आहे ती पूर्णपणे भरकटलेली आहे. अजून ती लाईन लेंथ वरती आपण पाहतो तो चेंडू समोर त्यांना टाकता आलेला नाही. लागोपाठचे 2 चेंडू स्वेअर आहेत. मोठ्या धावपलक ही टीम तुमच्याकडे मात्र प्रतिस्पर्धेची सुरुवात सुद्धा तुम्ही बघा किती मोठी. हा चेंडू शरापासून थोडासा दूर वरती कव्हर मध्ये चेंडू लाईन वरती आपण पाहतो बॉल तिकडे थांबवला गेलाय. पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक सिलसिबल क्रिकेट आपण पाहतो आता पुढे सुरू झालेलं आहे. कारण जिकडे मोठा फटका खेळायचा आहे तिकडे मोठा फटका, जिकडे चांगलं क्रिकेट आहे जिकडे चांगला चेंडू आहे त्याला सन्मान सुद्धा चांगला आहे. हे आतापर्यंतची आपण पाहतो कहाणी राहिली या मॅच मधली. दोन्ही टीम साठी आपण पाहतो आतापर्यंतचा जर समीकरणाचा खेळ बघितला तर तो समांतर आहे, पॅरलल आहे मॅच. इथून पुढे दोन्ही टीम कमबॅक करू शकतील. मात्र बॅटिंग टीमचा अटॅक आपण पाहतो आता थोडासा वाढवलाय त्यांनी. हा चेंडू थोडेसे बॅकफुटवरती सरकले, जागा बनवत फटका, कव्हर पुढे उभा होता. पुन्हा एक चांगलं कलेक्शन. राइट हँड बॅटर. हा बॉल पुन्हा एकदा फुलर लेन डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा माती कापत हा चेंडू बॅक टू द बॉलर. 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावपलकीवरती आहेत. चौथं षटक आहे. हा बॉल यावेळेस पुन्हा एका मोठ्या फटक्यासाठी पुढे आलेले. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपतील कॉट आणि बरोबरीत एक मोठा धक्का. दिसणार आहे. 12 चेंडूंकडे आपण जाऊ. टाइम चला टीम टाइम थोडस स्पीडअप ठेवा. .48 48 धावा 48 धावा धावपलकीवरती आहेत. 12 चेंडू बनवायच्या त्या 27 धावा. चला टीम 12-27 ची मॅच आहे. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत. थोडस स्पीडअप ठेवा. 12 चेंडू मध्ये 27 चा प्रवास आहे. राजमाता टॉस जिंकल्यानंतर डिसिजन काय आपला? क्षेत्ररक्षण टीमने घेतलेलं आहे. 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. लेट्स प्ले, लेट्स डू समथिंग डिफरंट. 12 गेंद 12 चेंडू 27 ची मॅच. 75 पूर्ण होईल का? बिगेस्ट टोटल आहे आतापर्यंतचा. ओहो अडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. चेंडू लाईन लेंथ वरती मात्र राहिला. 11-26 11 चेंडू 26 मोठं युद्ध आहे.
एका साइडला इस्रायल युरेन अर्थात इराण अमेरिकेचे युद्ध थांबायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे आणि जागतिक तिसरं महायुद्ध होऊ शकतं. सार्थक सार्थक बॉलिंग ट्रॅक वरती 10 चेंडू 26. युद्ध थांबावं नाहीतर प्रचंड नुकसान होणार आहे आणि जर युद्ध नाही थांबलं तर हे जागतिक तिसरं महायुद्ध होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली. 10-26 ची मॅच. लॉग ऑफ क्लिअर. हे ब्रँडेड हिट आहे. हे बंदा कडक आहे. सुपरसॉनिक षटकार. विजयासाठी 20 धावांची मॅच. 20 धावा विजयासाठी आवश्यक. आता इथून पुढे 20 धावा दूर राहिली टीम. थोडेसे बॅकफुटवरती सरकले. थोडा सालॉंग दी कार्पेट जाण्याच्या प्रयत्नात. मिड विकेट मध्ये हा चेंडू आहे. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावपलकीवरती खेळ. शेवटचे चेंडू शिल्लक. 8 चेंडू 19. 8 चेंडू 19 ची मॅच. 8 चेंडू मध्ये 19 धावांचा प्रवास. हो 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 क्षेत्ररक्षकानं चेंडू सोडून दिलेला आहे पुढून. पंधरा धाव्यांची आवश्यकता कंपल्सरी चेस आणि नियम या स्पर्धेसाठी नाहीये. सुपर ओव्हर असेल जर सामना टाय झाला तर. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर. हो 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 एक चुकीचा फटका किती बसू शकतो टीम. फाईन लेग फोडण्याचं काम केलंय. अजून एक चौकार. सहा चेंडू आणि बनवायच्या त्या 11 धावा. जास्त वेळ राहिला नाही टीम. तुम्हाला एक खेळाडू इथे षटक दिलेलं आहे. शेवटचं 6वं षटक आहे. पहिला चेंडू निर्धाव आहे. 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 11 धावा. 5 चेंडू मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 11चं समीकरण आपण पाहतो मॅच मध्ये पुढे. 5-11चं समीकरण. थ्रिल सस्पेन्स क्रिएट करणारी मॅच आहे. भोंडवेवाडी. हो 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 ओंकार. दुसरा लागोपाठचा लाईन लेंथ अचूक आहे. शेवटचे 4 चेंडू मॅच मध्ये आणि 4 चेंडू मध्ये बनवायच्यात अजूनही 11 धावा. ओंकार हिरवेनं आपण पाहतो आपल्या संघासाठीचं कमबॅक केलं. मौका मुझे भी मिलेगा और याद रखना घायल तू भी होगा. लागोपाठचे 3 एका ओळीत निर्धाव. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकून गेला ओंकार हिरवे. 3 चेंडू आणि बनवायचे राहिला 11 धावा. खूप महत्वाचा राहिला चेंडू. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव आहेत. 3 चेंडू मध्ये
11 धाव्यांची आवश्यकता आता खेळामध्ये शेष आहे. बॉल हो घटना घडली आहे. नो बॉल. तीन चेंडू 6ची मॅच. हो पॉइंटच्या डोक्यावरून बॉल आणि जबरदस्त मॅच. बॅटल इज ऑन. 2 मध्ये 2 चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हृदयाचा ठोका वाढवणारा सामना. 75 बनवायच्या होत्या टीम. 2 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या त्या 2 धावा. मौका मुझे भी मिलेगा और याद रखना घायल तू भी होगा. और बनना है तो समिंदर की तरह दोनों लोगों के पसीने छूटने चाहिए आपकी गहराई नापते नापते. 2 चेंडू 2. मोठा प्रेक्षक राजा या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावरती उपस्थित आहे. डोक्यावरती घेतली ही टुर्नामेंट. 2 ची गरज आहे. ओ फंबल आला. 1 तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात आहेत आणि 2 मिळाल्या आणि सामना जिंकला. पहिला सामना अभिनंदन. दोन्ही संघ खूप छान खेळले. समीर डबेदार सर, ही मॅच झाल्यानंतर तुम्ही परत आमच्या स्टेजचा ताबा घ्यायचा आहे सर. तुमचं खूप खूप अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट स्कोररची भूमिका समीर सरांनी बजावली आहे.